नमस्कार. तुमचंही मन कधी साईबाबांच्या दर्शनासाठी आसुसलं आहे का? चला तर मग मी तुम्हाला घेऊन चाललोय पुण्याहून शिर्डीच्या या पवित्र प्रवासाला. शिर्डी हे महाराष्ट्रातलं एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. पुण्याहून साधारण 185 किलोमीटर म्हणजे 2 पुरणपोळ्या खाल्ल्यावर झोप येण्या इतकं लांब. गाडीने 5 तास लागतात, पण F1 रेसचा ड्रायव्हर असेल तर 4 तासात सुद्धा आरामात पोहोचू शकता. बस, रेल्वे आणि कोणी चांगला मित्र असेल तर त्याच्यासोबत पण जाता येईल. तर मंडळी, आता आपण निघालोय साईबाबांच्या शिर्डीला जाण्यासाठी आणि आता आपण नगरमध्ये थांबलो होतो सकाळी सकाळी आणि हे आहे हॉटेल LN. इथे आपण आजचा स्टे केला आहे आणि आता आपण जातोय शिर्डीला. तिथे गेल्यावर काहीतरी वेगळंच शांततामय वातावरण जाणवतं. सगळीकडे ओम साईरामचे आवाज, उदबत्त्यांचा सुगंध व भक्तिभावानं माणसं फिरत असतात. प्रचंड उंच भिंती, भक्तिमय वातावरण आणि साईबाबांची समाधी पाहून डोळ्यात न कळत पाणी येतं. आणि हो, कितीही हायफाय झाला असला तरीही इथं हात जोडायला लाज वाटत नाही, कारण साईबाबांच्या समोर फेकू लोक सुद्धा खरे भक्त होतात. दर्शनासाठी सकाळी 6 ते 8 आणि संध्याकाळी 4 ते 6 ही वेळ बेस्ट आहे. बाकी वेळेत भरपूर गर्दी असते. येथे पासवालं दर्शन म्हणजे पेड आणि फ्री दर्शन असे दोन्ही ऑप्शन आहेत. फ्रीवाल्यांना सबुरी जास्त लागते, पण पासवाल्यांना श्रद्धेसोबत थोडं प्लॅनिंग सुद्धा लागतंच. मोबाईल, चप्पल, बॅग आणि तुमच्या क्रसचं नाव असणारी डायरी हे काहीही मंदिरात नेता येत नाही. पण साऱ्या भक्तांसाठी साई संस्थानने मोफत आणि सुंदर सुविधा दिल्या आहेत. येथे तुम्ही सर्व गोष्टी जमा करून टेन्शन फ्री मंदिरात जाऊ शकता. साई भक्तांसाठी येथे स्वच्छ, चविष्ट आणि प्रेमाने दिलेला प्रसाद असतो. अख्ख्या भारतातून आलेल्या सर्वांसाठी मोफत जेवण मिळतं. शिर्डीचा अनुभव म्हणजे मनाचं रिफ्रेश बटन. इथं आल्यावर वाटतं आपल्याला काय मागायचं आहे हे विसरून फक्त साईबाबांकडे पाहत राहावं. जय साईराम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.